यशवंतजी, केशव उपाध्याय यांनी एक ट्विट केलेलं आहे आणि त्या ट्विटमध्ये ते असं म्हणतायत की मोर्चा काढायचा असेल तर राज ठाकरे यांनी आधी म्हणावं की त्यांचे कार्यकर्ते खोटे बोलत आहेत. 96 लाख जर मतदार खोटे किंवा बोगस मतदार असतील तर राज्यातल्या प्रत्येक मतदारसंघात जवळपास 2 लाख बोगस मतदार असले पाहिजे आणि प्रत्येक बूथवर 100 असले पाहिजेत असं त्यांनी म्हटलंय, बरोबर ना? मुळात मला त्यांना एक सांगायचं की आमचे कार्यकर्ते बोगस आहेत की ना खोटे आहेत हे ठरवण्याचा त्यांना अधिकार नाही. परवाच आमचा जो गोरेगावला मेळावा झाला तिथे सगळे आमचे बूथ लेवल एजंट आणि गटाध्यक्ष आले होते जे प्रत्येक यादी भागावर काम करतात. आमच्याकडे ओरिजिनल कार्यकर्ते आहेत. त्यांनी जो मुद्दा जो मांडला आहे ना तो कसा आहे माहिती आहे का, जेव्हा तुम्ही मतदानाला जाता तेव्हा तिकडे प्रत्येक पक्षाचा एक पोलिंग एजंट असतो. तो पोलिंग एजंट एखादा आक्षेप जेव्हा घेतो पण तो निवडणूक अधिकारी आक्षेप कसा ग्राह्य धरतो, जर खरोखर तो मतदार त्याच्या फोटो व्यतिरिक्त दुसरा कोणी आलेला असेल, त्याच्याकडे वोटिंग ID नसेल तर तो आक्षेप ग्राह्य धरतो. मुळात मतदार यादीत जर तुमचं नावच असेल आणि तुमच्या त्या मतदाराकडे वोटर ID असेल तर आक्षेप ग्राह्यच धरला जात नाही. म्हणजे तुम्ही भोगस जर मतदार ऑफिशियली व्यवस्थित पद्धतीने तिकडे रजिस्टर केलेले असाल तर आक्षेप घेऊन ऑन दी स्पॉट काही फरक पडत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की बरेचसे मतदार हे स्थलांतरित असतात. त्यांचं मतदान इथे असतं पण राहायला ते कुठेतरी स्थलांतर झालेले असतात. म्हणजे तो पोलिंग एजंट जो असतो तो त्याला ओळखतोच असं नाही. मग असं ह्या गोष्टीचाही स्थलांतरित वोटर जे असतात त्याचा फायदा घेऊन अनेक भोगस मतदान घुसवलं जातं. कळलं का? हे जे केशव उपाध्याय आहेत ना हे IT सेलने दिलेल्या आकड्यावर आकड्याचे तारे तोडत असतात. प्रॅक्टिकल त्यांना काही माहिती नाही आहे. प्रॅक्टिकल जेव्हा तुम्ही बूथवर काम करता, फील्डवर काम करता ना, अशा कार्यकर्त्यांनी जर अशी स्टेटमेंट दिली तर आम्ही मान्य करू शकतो. हे कारकुनी करणारे जे कार्यालयात बसून जो आकड्याचे तारे तोडतात त्यांच्या वक्तव्याकडे किती गांभीर्याने पाहायचं. दुसरा, आमचा आक्षेप हा मतदार याद्यांवर आहे आणि तो आम्ही निवडणूक आयोगाला विचारतो, बरोबर? मग ह्यांच्या पोटात एवढं दुखतं आहे का? म्हणजे डाळमे कुठेतरी काला आहे हे असं समजायला हरकत नाही. यशवंतजी, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा की राज ठाकरे गेले 13 वर्ष या ठिकाणी दीपोत्सव साजरा करताय. तुम्ही मुख्य आयोजकांपैकी एक आहात जे सगळी व्यवस्था बघत असता. आज MTDCनी या कुठेतरी त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी 3-4 ट्विट केलेलं आहे, 5 ट्विट केलेलं आहे. त्यांनी त्या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी पर्यटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पर्यटकांना त्यांनी अपील केलं, आवाहन केलं आहे की दीपोत्सव पाहायला या वगैरे, मुंबई बाहेरील लोकांना. तर त्यात कुठेही त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना किंवा राज ठाकरे साहेबांचा थोडासा तरी उल्लेख केला असता तर आम्हाला आनंद झाला असता. असे राज ठाकरे साहेब आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना असे अनेक उपक्रम लोकांच्या आनंदासाठी घेत असतं. उदाहरण द्यायचं झालं तर मराठी भाषा दिना दिवशी आम्ही पुस्तक प्रदर्शनाचा मोठा कार्यक्रम घेतला होता. तो कार्यक्रम पुन्हाही आम्ही घेऊ. त्या कार्यक्रमालाही बोलतील की हे कार्यक्रम आम्ही घेतला. तर थोडंसं नानू म्हणतात ना, छोटं तरी श्रेय आम्हाला त्यांनी द्यायला हवं होतं, जे त्यांनी दिले नाही. ह्या आता जो काही आम्हाला दीपोत्सवाला हाईप जो मिळतो आहे त्याला गेले 13 वर्षाचं आमची तपश्चर्या आहे. 13 वर्षात आम्ही कुठेही बॅनरबाजी न करता प्रसिद्धी आम्हाला मिळाली नाही आहे. आम्ही बॅनरबाजी करून प्रसिद्धी नाही मिळवली तर ती माऊथ कॅम्पेननी ही आत्तापर्यंतची झालेली प्रसिद्धी आहे. सो मला वाटतं की हे सरकारात बसलेली जी लोकं आहेत ह्यांना ती सवय आहे. दुसऱ्यांचे कार्यकर्ते पण आमचेच, दुसऱ्यांचे पक्ष फोडून ते पक्षही आमचेच, आता दुसऱ्यांचे कार्यक्रमसुद्धा आमचेच, अशी ही सरकारला ह्या सध्याच्या सरकारची परिस्थिती आहे की त्यांना सगळं हायजॅक करावंसं वाटतं. आणि आता ते केशव उपाध्यायांनी जे ट्विट केलं त्याच्यात त्यांनी म्हटलं की इतर ह्यांच्या पक्षाकडे कार्यकर्ते नाहीत. तुमच्या पक्षाकडे कोणते कार्यकर्ते? तुमच्या पक्षाकडे नेते तरी आहेत का हो? तुमचा 70 ते 80% पक्ष हा आयात केलेल्या नेते आणि कार्यकर्त्यांवर चाललेला आहे. सो मला असं वाटतं की सरकारने या सगळ्या गोष्टी ज्या चालवलेल्या आहेत की दुसऱ्याच्या गोष्टी देखील आमच्याच आहे हे बंद करावं आणि ज्याचं श्रेय त्याला द्यावं. एक शेवटचा प्रश्न की आत्ता वर्षा गायकवाड यांनी थोड्या वेळापूर्वी एक बाईट दिलेला आहे. मुळात भाई जगताप यांनी एक असं वक्तव्य केलेलं आहे की काँग्रेस पक्ष हा स्वबळावरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणार आहे
जिथे जिथे शक्य असेल तिथे आम्ही स्वबळावर लढू अशी त्यांनी भूमिका व्यक्त केली. त्यावर वर्षा गायकवाड यांचं असं म्हणणं पडलं की ही त्यांची व्यक्तिगत वैयक्तिक त्यांचं ते मत आहे असं म्हणताना ते दिसत आहे. मुळात काय आहे की भाई जगताप हे पूर्वी मुंबई प्रदेश अध्यक्ष होते, त्याच्यानंतर वर्षा गायकवाड झाल्या, तेव्हापासूनच त्या दोघांमध्ये ते विदुष्ट आहे. त्यामुळे त्यांनी खरं तर दिल्ली दरबारी त्यांनी विचारावं का राष्ट्रीय पक्ष आहे आणि दिल्लीवरून त्यांनी खरं काय ते नीट माहिती करून घ्यावी आणि मग स्टेटमेंट करावी. ह्या दोघांच्या वादामध्ये ह्या मिस स्टेटमेंट जात आहेत. परंतु दुसरा मुद्दा असा आहे की आम्ही कुठल्याही पक्षाकडे, काँग्रेसकडे किंवा अन्य कोणत्या पक्षाकडे आमचा प्रस्ताव घेऊन गेलेलोच नाही आहे की आम्हाला तुमच्यावर युती करायची किंवा आघाडी करायची. त्यामुळे आम्हाला त्यांची जी काय भूमिका आहे ती आम्हाला लागूच पडत नाहीत. हे प्रश्न तुम्ही त्यांना विचारा की बाबा नेमकं तुम्ही हे स्टेटमेंट करताय कशाच्या आधारावर करताय. आणि राहिला प्रश्न काँग्रेस पक्षाचा, त्यांचे हे स्थानिक नेते आहेत, त्यांची भूमिका मला वाटतं दिल्ली दरबारी ठरते. ती जेव्हा ठरेल तेव्हा मला वाटतं ह्या दोन्ही वक्त्यांनी जाहीर स्टेटमेंट करावं.